बनवणार आहे खारीकचे लाडू। त्यासाठी लागणार आहे खारीक पावडर, गूळ, जवस, त्यानंतर हे भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, तीळ, सूर्यफुलाच्या बिया, खोबरे, तूप, सुंठ पावडर, वेलची पावडर आणि हे हळीव आणि हे काळे मनुके आणि हे आपले नॉर्मल मनुके, हे सुद्धा लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम मी तूप टाकून घेते याच्यात। मिल्की मिस्टचे गाईचे तूप आहे हे प्रोडक्ट खूप छान असतात। ह्याचे मी श्रीखंड पण वापरते। आता हे तूप आपण वापरूया लाडूसाठी। रेसिपीला आपण सुरुवात करूया। 1 चमचा तूप टाकून घेऊया। कलिंगडाच्या बिया अर्धी वाटी टाकू। व्यवस्थित त्याला तेलात परतून घेऊया। जास्त फुल गॅस पण नाही करायचा, नाहीतर बिया पूर्ण जळून जातील। या चांगले परतून झालेले आहे, हे सगळं काढून घेऊया आपण। त्यानंतर आपण सूर्यफुलाच्या बिया घेऊया, टाकूया तुपात, बारीक गॅसवर काढू। हे व्यवस्थित परतून झालेलं आहे, आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण अर्धा चमचा तूप टाकूया। फुल गॅस करून त्याला मेल्ट करून हे जवसची अर्धी वाटी टाकूया आपण। हे काढून घेऊया आपण। तूप टाकून घेऊया। भोपळ्याच्या बिया घेऊया आपण, त्यात टाकून व्यवस्थित परतून घेऊया। नंतर आपण हे काढून घेऊया। जास्त वेळ नाही परतायचं, 1 मिनिट 1च मिनिट परतायचं, नाही तर ते जळून जातं। त्याचे एवढे सारे बेनिफिट आहे ना, ते जवस केसांसाठी खूप चांगलं असतं, कमरेसाठी। हे भोपळ्याच्या बिया, ओमेगा 3 भेटतं याच्यातून, या सूर्यफुलाच्या बिया सुद्धा, याचे इतके सारे बेनिफिट आहेत ना, प्रचंड बेनिफिट आहेत। मी स्वतः लाडू खूप वेळा बनवून पाहिले, मला खूप सारे याचे फायदे मिळालेले आहे। खूप 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 बेनिफिट आहे याचे। परत आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊया। मनुके परतून घेऊया आपण। मनुके काढून घेऊया। त्यानंतर आपण परत अर्धा चमचा तूप टाकून घेऊया। हे काळे मनुके आपण परतून घेऊया अर्धा ते 1 मिनिट। काळे मनुके व्यवस्थित परतून झाले आहे, ते काढून घेऊया आपण। त्यानंतर पुन्हा मी अर्धा चमचा तूप टाकून घेतले, आळीव घेतली अर्धी वाटी,
ती व्यवस्थित परतून घेऊया. नंतर आळीव मी काढून घेते. त्यानंतर मी पुन्हा अर्धा चमचा घेतला. त्यानंतर मी पांढरे तीळ घेतले अर्धी वाटी. व्यवस्थित परतून घेऊया. तीळ काढून घेऊया. व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यानंतर आपण परत तूप घेऊया लागेल तसे. 1/2 वाटी घेतलेले आहे पूर्ण खारीकच्या पावडरच्या मापानुसार. त्याला बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घेऊया. खोबऱ्याचे किस हा 1 मिनिटानंतर आपण हे खोबऱ्याचा किस काढून घेऊया. तूप मी अर्धा चमचा घेतला. माझ्याकडे एवढे काजू आहेत, जेवढे अवेलेबल आहेत तेवढ्यातच मी आता टाकते. व्यवस्थित परतून घेते. आपण 1 चमचाभर तूप टाकून घेऊया. खारीक पावडर टाकूया. 1/2 वाटी आहे. ही 1/2 वाटी. हे 250 ग्रॅमची वाटी आहे आणि एवढी अर्धी 1/2 वाटी. त्याच मेजरमेंटनुसार मी सगळं माप घेतलेलं आहे. ते टाकून घेऊया आपण. खारीक पावडर व्यवस्थित परतून झालेली आहे तुपामध्ये. 3 ते 4 मिनिटं लागली याला परतायला. तर पुन्हा आपण 1 चमचा टाकून घेऊया तूप. आपण गूळ घेऊया 1/2 वाटी. गूळ मेल्ट होण्यासाठी मी त्यात थोडं पाणी टाकले. आपण या मिश्रणामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया. जायफळ पावडर पण टाकू शकता, पण माझ्याकडे जायफळ नाहीये. ही सुंठ पावडर. आणि लाडूला चव चांगली येते. आपण हे गुळाचं पाक मिश्रणात टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लाडू तयार आहे. परी लाडूची टेस्ट कर, कसं झालं लाडू बघ, खाऊन सांग. खूप मस्त झाला आहे.